छे, अलीकडे ही रात्रीची जागरण सहन नाही होत, झेपत नाही. मुलींच्या खोलीत पण जाग दिसत नाही अजून. ह्या कुठल्या एवढ्यात उठतायत? त्या आल्यामुळे आपल्या नंतर आणि नंतर खोलीत जाऊन काहीतरी त्यांचं खुसूरबुसूर चाललेलंच होतं. चिंगीची शाळा आज बहुतेक बुडणार वाटतं. रात्री माझ्यावर रागवलेलीच होती, हुप्प बसलेली होती. जाऊ दे, बघ उठली तर पाठव शाळेत, नंतर जाऊ द्या शाळा वगैरे. अगं उठवायला गेले होते मग अशी मी तिला, पण झोपेत अगदी मस्त हसत होती. बहुतेक स्वप्नात बाबांशी बोलत असणार, म्हणून मग नाही उठवलं तिला. मन्नानी पार्टी मात्र अगदी झोकात दिली नाही. बाळ अगदी छान आहे नाही, गुटगुटीत, आणि केस किती छान आहे. नाहीतर आजोबांच्या वळणावर गेला असता टकलू. आणि हो बाई, नशीब रंग मात्र आई वडिलांचा घेतलाय. आजोबांचा घेतला असता तर काय झालं असतं. मजा आली पण पार्टीत खरंच. तू मात्र आमची सगळ्यांची झोप उडवली होतीस. मी तर घाबरूनच केले होते. जाऊ दे ग, झालं गेलं विसरून जा. तो त्या वेळेचा मूड असतो. अगं आमच्या कॉलेजमध्ये तर मी किती प्रसंगांना तोंड दिले. त्यावेळेचा माझा मूड बघायला पाहिजेस तू. जमदग्नीचा अवतार असतो माझा. पण तो सगळा राग वैताग घरी आणायचा नसतो. नाही म्हणजे मी तसा प्रयत्न करत असते. जाऊ दे. शरदराव काय म्हणत होते? कधी कधी काय कधी इथे आले होते ना ते? तुम्ही दोघं बरोबरच तर आलात? अहो म्हणजे तू टेबलवर चिठ्ठी लिहून ठेवली होतीस, ती वाचली आणि मी तयारीला लागले. तयारी करून मी निघायच्याच तयारीत होते, तेवढ्यात शरद आला. मग आम्ही दोघं निघालो, आलो पार्टीला. बस एवढंच? त्यांना बघून तुला काहीच वाटलं नाही? अगं आमची मीटिंग मध्ये भेट झालीच ना. म्हणजे आमच्या शिक्षण समितीने त्याला तज्ञ म्हणून नेमलंय ना. सरकारनेच नेमलंय त्याला मानसशास्त्रज्ञ म्हणून, तज्ञ. अच्छा, हे तुम्हाला आत्ता सांगतेस? मी विचारलं नसतं तर सांगायचं काय त्यात. नाहीतरी कधी ना कधी सगळ्यांना कळणारच होत. म्हणून तू आल्या आल्या दरवाजा बंद करून बेडरूम मध्ये झोपून गेलीस? नाही ग, खरंच माझं डोकं दुखत होतं म्हणून मी आल्याला पडले. अगं आमच्या शिक्षण समितीच्या मीटिंग्स म्हणजे ना डोकेदुखी असते, डोकेदुखी. शी, नियम, पोटनियम, त्या फाईलचा इकडनं तिकडचा प्रवास, त्याचे ते शेरे मारलेले असतात कानाकोपऱ्यामध्ये कुठे कुठे. तरी मी मुलीनं सांगत होते की तुला न विचारता तुझ्या न कळत काही करू नका म्हणून, पण माझं ऐकतंय कोण? त्यातून त्या दोघींना मन्ना आणि जयाची फूस, मग झालंच. पण आकांक्षा अनुष्काने पार्टी छान अरेंज केली होती नाही? म्हणजे आता त्यांना आपण पार्टीचे कॉन्ट्रॅक्ट द्यायला हरकत नाही. सुधा, मला वाटतं आपण म्हणजे मी मुंबईच्या ब केंद्रावरून बोलते आणि तू अ केंद्रावरून. निदान आज तरी चला अक्का, तयारी करायला हवी मला, नाहीतर कॉलेजला जायला उशीर होईल. चल मी पटकन आंघोळ करून घेते. चल. चक्रीवादळ होणार बहुतेक आज. काय झाली का तुमची सकाळ? आई तू किती वाजली? माझी शाळा बुडली ना? हो बुडली. आजच्या दिवस बुडू दे. उद्या मी तुझ्याबरोबर बाईंसाठी एक चिठ्ठी लिहून देईन. मग नाही बाई ओरडणार तुला. बसलेस काय पण इथे? जा जा जा, पटकन ब्रश कर. अक्काजीने तुझ्यासाठी मस्तपैकी उपमा केलाय आणि गरम गरम दूध पण तयार करून ठेवलंय. जा जा जा, पळ पळ. आई बाबा आले? अगं बाबा तुला फोन करून येणार होते ना, मग येतील ते. त्यांना खूप काम असतं की नाही. चिंकुटल्या, बाबा यायच्या अगोदर तू छानपैकी आंघोळ बिंघोळ कर आणि नवीन नवीन फ्रॉक घालून तयार होऊन बस.
जा. आई पण बाबा इथे का नाही राहत? अगं बाबांचं ऑफिस ते आत्ता जिथे राहतायत ना तिथून खूप जवळ आहे आणि आपल्या घरापासून खूप लांब आहे त्यांचं ऑफिस, म्हणून ते आपल्याकडे नाही राहत. जा. आई अगं बाबांनी फ्रॉक आणला आणि खेळणी आणली, कुठे आहेत? अय्या मन्नाकडेच विसरले बघ. पण मी ना किरण दादाला फोन करेन कॉलेजमधून आणि त्याला सांगेन घरी आणून द्यायला, नाहीतर अनुताईला सांगेन, मग तर झालं. अगं पण तू येताना सगळं का नाही आणलंस? हो ग, काल किती उशीर झाला आपल्याला आणि मलाही खूप झोप येत होती, मी विसरले. सॉरी. चुकले म्हटलं ना मी आता. असं काय गो, म्हण ना माफ केलं म्हणून. आई आई मला एक कळत नाही, तू काय आणि बाबा काय मला जवळ घेताना असं रडता का? तुला नाही कळायचं. खूप लहान असते. तू मला सोडून तर नाही ना ग जाणार. बाबांचा फोन मी घेते. हा हॅलो काय ग चिंगी गेली? हो ग बाई, सोडलंय दा तिला शाळेत, पण जाताना बाईसाहेब प्रश्नपत्रिका देऊन गेल्या आहेत, त्याची उत्तरं तयार ठेवायला सांगितली आहेत. त्याची उत्तरं तुलाच द्यायला लागतील ना, कारण तिचे प्रश्न इतके कठीण आहेत ना की मुलींच्या भाषेत सांगायचं झालं तर शिकवल्या बाहेरचं काहीतरी विचारलेलं आहे. अक्का तू अंग झटकलंस, पण माझं काय? मला ते अशी नाही ग सोडणार. आणि अलीकडे तिला कळायला लागलंय की आपली आई थापा मारते, आपल्याशी गोडगोड बोलते आणि विषय वेगळाच काढते, फसवते आपल्याला. त्यामुळे मला उत्तर द्यावीच लागते. अगं पण तिला एकदा सांगितलं ना की आपले बाबा इथे का राहत नाहीत, की मग तिचे प्रश्न सगळे संपून जातील. पण अक्का तिच्या प्रश्नांची उत्तरं तिला समजेल अशीच द्यावी लागतील आणि तिला पटेल अशी उत्तरं देणं कठीण आहे. त्यापेक्षा शरदलाच आपल्या घरी राहायला बोलव, ते जास्त सोपं जाईल, असंच तुला म्हणायचंय ना. पण अक्का अजूनही माझा विश्वास नाही बसत. जी चूक त्याने पूर्वी केली तीच चूक तो आज परत करणार नाही याची काय गॅरंटी आहे? तो दोषी असून सुद्धा निर्दोष आणि मी मात्र दोषी ठरले. अक्का मी कितीही अकांड तांडव केलं ना तरी जगाच्या दृष्टीने तो खरा आहे आणि मीच चुकीचं वागले. आणि अक्का तो घर सोडून गेलाय, तेव्हा या घरात राहायला यायचं की नाही हा त्याचा प्रश्न आहे. आपलं घर समजून त्याने राहायला यावं. मी काय त्याला बोलणार? आणि अगदी समजा एक भारतीय स्त्री म्हणून सगळं मागचं पुढचं विसरून मी त्याला इथे राहायला बोलावलं तर त्यातून तो कशावरून वेगळा अर्थ काढणार नाही? अगं हे सगळे तर्क वितर्क करण्यापेक्षा मूळ रोग काय आहे तो लक्षात घेऊन त्याच्यावर उपाय करणं, त्याच्यात बदल करणं हे महत्वाचं ना. थोडक्यात काय, मलाच बदलावं लागणार. नेहमी मीच बदलत आले अक्का, मीच सगळ्यांना समजून घेतलं, पण मला कुणी नाही समजून घेतलं. अक्का त्याचं वागणं नेहमीच संशयित राहिलं, माझं नाही. माझ्या मुलींनी मला समजून घेतलं थोडं बहुत, शेवटी त्या माझ्याच मुली. पण अक्षता ती नाही मला समजून घेणार ग, तिच्यासाठी मला बदलावंच लागणार. सुधा तू रागावणार नसशील तर
मी एक सुचवू का तुला? अक्का, मी तुझ्यावर कधी रागावले का? नाही, आणि आता मी रागालोभाच्या पलीकडे गेले अक्का. मला राग येणं हे एक हास्यास्पद गोष्ट झालेली आहे. नाही नाही, बोल बोल, मी रागवून नाही बोलत आहे, खरंच बोल. मी काय म्हणते सुधा, शरद इथे मुलींना भेटायला येतो, त्याला येऊ दे. तू नाही म्हणू नकोस अक्का. पण मी मध्ये कधी बोलू नकोस. मी काय सांगते ते ऐक पूर्ण. बर, त्याच्यावर विचार कर. हे बघ, शरदला मुलींना फोन करू दे, त्यांच्याशी फोनवर बोलू दे. अगं त्यामुळे 1-2 तास त्यांचे किती आनंदात जातात बघ. आणि एकदा का मुलींना कळलं ना की बाबा आपले इथे येतात पण राहत नाहीत, तर त्याची सवय होईल त्यांना. बघ, विचार कर. अक्का, मी मुलींना काय किंवा शरदला काय एकमेकांना भेटण्याची कधीच मनाई केलेली नव्हती. माझा या गोष्टीला कधीच विरोध नव्हता. अगं, त्या दोघांच्या भावना मी नाही का समजून घेऊ शकत? माझा विरोध होता तो चोरून भेटण्याला, माझ्यापासून सगळ्या गोष्टी लपवून ठेवण्याचा. आणि तुला माहिती आहे अक्का, मला खोटं बोललेलं आवडत नाही, आवडणार नाही. आणि अक्का, हा माझा दुर्गुण नाहीये. असो, तू म्हणतेस तसं न बोलून काही गोष्टी अंमलात आणण्याचा मी माझ्याकडनं प्रयत्न करेन. अरे, आपल्याला माहिती नसेल अशा विषयावर स्क्रिप्ट लिहिणं किती कठीण आहे माहितीये तुला? त्यात हा विषय असा वृक्ष, मेरे देश की धरती अशा गाण्यावर पाहिलेली शेतं, त्यांची खते, रोग प्रतिबंधक औषध, बाप रे, सगळं लक्षात ठेवता ठेवता नाकी 9 आले. अगं, पण त्या मेहनतीला यश आलंय ना, स्क्रिप्ट अप्रूव्ह झाली. काय बोलतोस? हा, काही थोडेफार चेंजेस आहेत, पण ठीक आहे, लोकेशनवर ते करता येतात, काय प्रॉब्लेम नाही. सो कॉंग्रॅट्स. कॉंग्रॅट्स भरीव हवं. होईल. आणि ह्यावेळेस मोठं बजेट सँक्शन करून घेतलेलं आहे, ऍडव्हान्सही मिळालेला आहे, त्यामुळे पार्टी. पण ह्यात कोणाचा तरी नक्कीच कट असणार बघ. तू उगाच असं लगेच पैसे झाली, पत्रकार जागी झाली तुझ्यातली. तुम्ही पत्रकार लोक काय धुतल्या तांदळासारखे साफ असता का ग? तुमचे संपादक सुद्धा अर्थाचा अनर्थ करून पक्षपात करतात. अरे बाबा, तू का वैतागतोयस उगाच? बिकॉज आय एम ऑल्सो अ पार्टी. तुला मला कामं मिळते ती कशामुळे? नाही तर आपण दोघंही घरात बसलो असतो टाळ वाजवत. अरे हो, पण मी तुझ्यावर किंवा दुसऱ्या कोणावरही टीका करत नाहीये. लोक पैसे कसे कसे कमवतात यावर अभ्यास करते. आता अभ्यास करायची गरज नाही, सॉलिड भूक लागली. चल जाऊन जेवूया. तुझ्या जेवणाचं काय? माझा डबा घरून आलाय. अरे हो, अनु खूप कौतुक करत होती तुझ्या डब्याचं. काय म्हण, वर्षभरात आईची चव प्रीतीच्या हाताला आली. अरे वर्ष होत आलं? वर्ष होऊन 2 महिने झाले. मग काय, ती अजूनही घरात आहे, यात सगळं आलं. आकांक्षा, आई गेल्यानंतर प्रीतीने माझी खूप मदत केली. मी टोटली कोलॅप्स झालो होतो. कामात लक्ष नाही, कशात नाही. माझ्या बऱ्याचशा गोष्टी तिने लाईन अप करून दिल्या. आईला कॅन्सर होता, त्यामुळे ती सैरभैर वागत होती. आम्हाला सोडून काय गेली, गोव्याला काय गेली, मंगेशीला मी जाऊन आलो, मला सापडली नाही. ऑल दीज थिंग्स वर व्हेरी अपसेटिंग. वाईट एकाच गोष्टीचं वाटतं आकांक्षा, की तिचाच स्वतःचा कमवता मुलगा असून सुद्धा मी तिचं औषध पाणी सुद्धा नाही करू शकलो.
एनिवे भूक लागली आहे, चल जेऊया. कोणाचा एवढा मोठा खोका आहे हा? बाप रे. ए आजी, अगं ए आजी, आजी काय ग? इकडे ये. काय ग? हा कोणाचा खोका आहे? कोणी पाठवलाय? इथे कशाला आहे हा? हा ह्याच्यात काय आहे? तुझ्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मी तुला हातपाय धुवून झाल्यावर, दप्तर जागेवर ठेवून झाल्यावर मिळतील, असंच ना? हो. आजी तू पण इतकी हट्टी झालीस ना, नेहमी स्वतःच खरं करून घ्यायचं. मग तुझीच आजी आहे मी. अगं एक माणूस आला होता, तो हा खोका घेऊन आला आणि म्हणला शरद जोशींनी पाठवलाय म्हणून मी ठेवून घेतला. म्हणजे बाबा आले नव्हते हे द्यायला? नाही. अगं पण आजी, हे बघ तू जेवून घे. हा जेवून घेतल्यानंतर तुम्हाला हा खोका उघडायला मदत कर. मग आपण बघूया ना आत काय आहे ते. नाही ग, आत्ता नाही. माझ्या आता मैत्रिणी अभ्यास करायला येतील, आत्ता नाही. आता त्यांच्यासमोर कुठे पसारा काढणार? अगं केव्हा येणार आहेत तुझ्या मैत्रिणी? येतील ग आत्ता 4-4:30ला. तिच्या भरपूर वेळेमध्ये आपण तोपर्यंत खोका उघडूया, त्यात काय ते बघूया आणि कपाटात ठेवून देऊ, म्हणजे कसला पसारा होईल. तुला एवढी का घाई लागली आहे? नाही ग, मला हे झाल्यावर खेळायला जायचं आहे आणि मग मला अभ्यास करायचा आहे. सावकाश बघू कधीतरी, नंतर बघूया. आश्चर्य, एवढी बाबांनी भेट पाठवली आणि पोरीला मुळीच आनंद झाला नाही. चिंगू, झाला अभ्यास करून? अभ्यास कधीच झाला, गोष्टीची पुस्तक वाचते. बाबांनी आणलेली? नाही ग, शाळेचं आहे, उद्या परत करायचं आहे. चिंगू, पण बाबांनी तुला खूप पुस्तकं आणलेत की? असतील. ए चिंगू, बाबांनी तुझ्यासाठी काय काय आणलंय ते बघितलंस तरी का? अगं, बाबांनी तुला इतके फ्रॉक आणलेत म्हणून सांगू, आणि त्यातला एक फ्रॉक तर इतका छान आहे. तू रविवारी जाशील ना अमितच्या वाढदिवसाला, तेव्हा घालून जा. हा, खूप गोड दिसशील. तू आणलेले छान छान फ्रॉक माझ्याकडे आहेत. अगं पण चिंगुटले, बाबांनी तुझ्यासाठी जो फ्रॉक आणलाय ना, तो खरंच खूप छान आहे. तू खूप गोड दिसशील. आणि अगं तुला गंमत माहितीये का, बाबांनी ताईसाठी कॅमेरा आणलाय. आणि ताई आपल्या सगळ्यांचे फोटो काढणार आहे. माझा फोटो काढायचा नाही हा, मी आधीच सांगते. पण चिंगू, ताईवर एवढं रागवायला झालं तरी काय तुला? अगं, बाबांनी आणलेल्या भेटी त्यांनी सगळ्यांनी घेतल्या. अगं पण बाबांनी त्यांच्यासाठी ज्या भेटी आणल्या होत्या ना, त्या त्यांनी घेतल्या. तुझ्या भेटी तर नाही ना घेतल्या. मग ते सगळं खरं आहे ग, पण आता जया काका किंवा श्रीरंग काका मला भेटी स्वतः आणून देतात की नाही, मग असं त्यांनी आणून दिलं तर मला जास्त आवडेल. असं कोणातरी बरोबर खोक्यात पाठवलेलं मला आवडत नाही. अगं पण बाबांनी फोन केला होता तेव्हा तू घरात नव्हतीस. अक्काजीने घेतला होता फोन. अगं पण आता बाबा अमेरिकेत नाही आहेत, मुंबईतच आहेत ना, मग ते फोन का करतात, इथे का नाही आहेत? सगळ्यांचे बाबा ऑफिस सुटल्यावर घरी येतात, अगदी ऑफिस लांब असलं तरी. मग हे का नाही आहेत? आता बाबांचा फोन आला ना की तूच त्यांना विचार. पण म्हणून काय तू बाबांनी दिलेला फ्रॉक घालणारच नाहीस? जाऊ दे, मला आता झोप येते. चिंगू थांब. चिंगू प्लीज असं वागू नकोस ना, आईला त्रास होतो ना. मग तू बाबांना सांग, त्यांना जर घरी येऊन फ्रॉक द्यायचे नसतील तर त्यांना सांग फ्रॉक देऊ नका, मी ते घेणार नाही. बरं, आता बाबांचा फोन आला ना की तू बोलशील की नाही बाबांशी, का फोन ठेवून देशील? नाही, बोलेन त्यांच्याशी, असं काही नाहीये. बाबा मला आवडतात, त्यांच्याशी माझं काही भांडण नाहीये. पण जाते मी झोपायला. आयुष्यातले पण काही